आता तुम्ही ह्या काय म्हणतात अशा पॅरानॉर्मल केसेस तर खूप हाताळल्या असणार आहेत. खूप तुमच्याकडे अनुभवही असणार आहेत. तर त्यातले 3-4 अनुभव प्लीज आमच्याशी शेअर नक्कीच करा. नक्कीच. मध्ये एका माध्यमातून एका महिलेने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी असा विषय सांगितला की त्यांच्या घरामध्ये बेडरूममध्ये रात्री झोपल्यानंतर आतमध्ये कोणी नाही आहे. ती महिला बाहेरच झोपते आणि तिची मुलगी अशा दोघीच जणी राहतात. तर बेडरूममध्ये आत कोणी नसताना सुद्धा प्रॉपर असा टकटक आवाज येतो आणि तो खूप दिवस येतोय. तर कधी कधी दरवाजाच्या खाली आपल्याला एक छोटीशी फट असते बघा, की उजेड असेल तेव्हा चाहूल आपल्याला लागू शकते की आतून इथून कोणीतरी पास झालं. तर बेडरूममध्ये कोणी नाहीये, पण ती चाहूल त्यांना सारखी दिसायची आणि ती दोघींनाही जाणवायची, आईला पण आणि मुलीला पण. हां, हे इथपर्यंत सांगितलं. पुढे त्यांनी असं सांगितलं की आपल्याकडे गौरी गणपतीमध्ये महालक्ष्मी गौरी बसवतात, तसं त्यांनी महालक्ष्मी बसवल्या होत्या. महालक्ष्मी पूजनाचा दिवस होता. सगळं व्यवस्थित यथासांग पूजा झाली, जेवले, झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पाहिलं, आणि त्या दिवशी ते बेडरूममध्ये झोपले. हां, त्या दिवशी ते बेडरूममध्ये झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाहतो तर दोन्हीही महालक्ष्मी आणि व्यवस्थित मांडलेली सगळी पूजा अशी विस्कडून लावली होती. बापरे. पडल्या होत्या आता मूर्ती सगळ्या, मुखवटे, पूजा सगळी. इतकं तीव्र. मग त्यांना असं वाटलं की काहीतरी ऊर्जा आहेच आहे, मग आपण काहीतरी रचना चेंज करून बघूया बेडरूम मधली. मग इथला बेड तिकडे हलवून बघू, इथलं कपाट तिकडे हलवून बघू. तर जसा त्यांनी बेड हलवला तर त्या बेडच्या खाली पांढऱ्या रंगाची 4.5 फुटी माणसाची अशी झोपलेली आकृती उठली होती. बापरे. इथपर्यंत. आणि मग हळूहळू त्यांनी लक्षात घ्यायला सुरू की जेव्हा कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल की काहीतरी असा विचित्र घटना घडते आणि डिस्टर्बिंग. तर त्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती. हॉलमध्येच पूजा होती. तीर्थप्रसादाला काही बिल्डिंगमधल्या सोसायटीतल्या महिला आल्या. त्या एका महिलेच्या अंगावर बरोबर ते बसले तीर्थप्रसाद घ्यायला, तिच्या अंगावर ते झुंबर पडलं आणि साडीला आग लागली. अरे बापरे. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये काहीतरी होतं. मग हे काय असेल? मग ते काही दिवसांनी मग आमच्याकडे आलं. मी आणि माझी पत्नी दोघंही गेलो होतो. तर ही एनर्जी काय करते किंवा हे कशा टाईपचं आहे हे ना, जी स्पिरिच्युअल लोक असतात, स्वामींचे शिष्य असतील, भक्त असतील, यांना ना स्वतःचं अस्तित्व दाखवत नाहीत. आधी मुद्दामून असं फसवण्याचा प्रयत्न करतात की खूप प्रसन्न आहे, इथे काहीच नाही आहे प्रॉब्लेम, असा ते खूप प्रयत्न करतात. त्यामुळे आम्ही दोघं जण जेवढा वेळ त्या घरात येतो तेवढा वेळ आम्हाला काहीच वाटलं नाही, काही जाणवलं पण नाही, काही अनुभव पण आला नाही. पण आता एवढे अनुभव ऑलरेडी माहिती आहेत, त्यामुळे आम्ही पण प्रिपेअर करून गेलो होतो, प्रोटेक्शन रिच्युअल करून गेलो होतो. पण ती एनर्जी मला रात्री घरी आमच्याकडे त्रास द्यायला आलेली आम्ही दोघांनी अनुभवली. अच्छा. हो, पहाटे 3-3:30 वाजता. आणि विचित्र स्वप्न पडून मला जाग आली. माझ्या अंगावर प्रेशर आलं, बराच वेळ घाम फुटला मला. थोड्या वेळाने पत्नी झोपली होती, तिला मी काय पहिले काही सांगितलं नाही. पण मी नॉर्मल झाल्यानंतर अर्ध्या तासाने हा एक्सपिरियन्स तिला यायला लागला. ओके. आणि तिच्या अंगावरची चादर जसं सिनेमात दाखवतात ना सोमजीत, तसं अशी अख्खी चादर जोरात उडली गेली. बापरे. त्यामुळे पुन्हा आम्ही उठलो, गुरूंचं स्मरण करून पुन्हा मंत्रोच्चार करून संरक्षण घेतलं आणि मग काही रेमेडीज करून ते आपण क्लीन केलं. बर. असे अजून काही अनुभव?